मोडेन पण वाकणार नाही हा महाराष्ट्राचा बाणा आहे. मोडेन पण वाकणार नाही हा महाराष्ट्राचा बाणा आहे. पोलादी आमचं मनगट आणि ताट आमचा कणा आहे. मरणाला जुमानत नाही, मरणाला जुमानत नाही, माती शिवछत्रपतींचा हात आहे. महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठी आमची जात आहे. महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठी आमची जात आहे. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रायव्हेट हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे सर्व आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर उपस्थित सर्वच मराठी भाषेवरती प्रेम करणारे, निस्सीम प्रेम करणारे सर्वच विद्यार्थी मित्रांना मी सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणजेच मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांची जयंती आपण साजरी करतो. मित्रांनो, वि.वा. शिरवाडकर हे मराठी भाषेला मिळालेले दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. त्यांच्या साहित्याने मराठी साहित्याची जी उंची वाढवलेली आहे त्याबद्दल त्यांचा आपण जितके त्यांची ऋणी राहू तितकं कमीच आहे. मित्रांनो, विचार करा की आपण किती नशीबवान आहोत. विचार करा की आपण किती नशीबवान आहोत ज्या भाषेला 2000 वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. ज्या भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, रामदास स्वामी असे दिग्गज संत होऊन गेलेत. ज्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भाषेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच भाषेमध्ये आपलाही जन्म झाला. ती भाषा आपणही बोलतो. ही किती नशिबाची गोष्ट आहे की आपल्याला ही भाषा मिळाली. पण आज खरंच मराठी भाषेची अवस्था काय आहे हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडणं गरजेचं आहे की या अशा 2000 वर्षांचा इतिहास लाभलेल्या मराठी भाषेची आजच्या काळातली अवस्था काय आहे. आज स्वतःच्या घरात खितपत पडल्यासारखी मराठी भाषेची अवस्था झालेली आहे. आज आजूबाजूला जर आपण पाहिलं तर इंग्लिश मिडियमच्या फॅडमुळं झालंय का, आपण कुणावर टीका करत नाही पण यातलं सत्य समजून घेणं गरजेचं आहे की इंग्लिश मिडियमच्या फॅडमुळं मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. आता नुकताच येऊन गेलेला चित्रपट आहे क्रांतिज्योती विद्यालय, तुम्ही सर्वांनी पाहिलाही असेल, नसाल पाहिला तर नक्की पहा. तो चित्रपट सुद्धा याच गोष्टीवरती भाष्य करतो. आज घराघरामध्ये मुलांना, पालकांना मराठीमधून संवाद करणं कमीपणाचं वाटू लागलं आहे. आज आपली मराठी बोलण्याची पद्धत कशी आहे माहिती आहे का, एका वाक्यामध्ये 2 मराठी शब्द आणि 4 इंग्रजी शब्द. ही मराठी भाषा झाली का? अशी मराठी बोलण्याची पद्धत आपली होत चालली आहे. आणि मराठीमधून अंक सांगणं तर जवळपास नामशेष होत चालला आहे. बघा आठवून आपल्याला मराठीमधून अंक सांगता येतात का? मला आता विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हे प्रश्न ऐकावा. मला उत्तर देणं लगेच अपेक्षित नाही पण प्रश्न काळजीपूर्वक ऐका की तुमच्यापैकी किती लोक तुमची सही मराठीमधून करता. तुमच्यापैकी किती लोक तुमची सही मराठीमधून करता. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी किती जण तुमचा संपर्क क्रमांक, ज्याला आपण मोबाईल नंबर म्हणतो, तुमचा मोबाईल नाही पण घरातील सांगा, तुमच्यापैकी किती जण तुमचा संपर्क क्रमांक सांगताना तो मराठीमधून सांगता. आणि तुमच्यापैकी किती जण बोलताना जाणीवपूर्वक मराठी शब्द म्हणजे इंग्रजी शब्द जर येत असतील तर ते टाळून मराठीमधूनच बोलण्याचा प्रयत्न करता. याची उत्तर मला लगेच अपेक्षित नाहीत पण मला खात्री आहे की हा कार्यक्रम संपेपर्यंत तुमच्या मनातील उत्तर निश्चितपणे बदललेले असतील. मित्रांनो, आपण ज्यांची जयंती आज साजरी करतो 27 फेब्रुवारी, उद्या आहे जयंती, त्या कवी कुसुमाग्रजांनी सुद्धा म्हटलं होतं, काळजीपूर्वक आहे का, की त्या कवी कुसुमाग्रजांनी सुद्धा म्हटलं होतं की परभाषेतही व्हा पारंगत, परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे, भाषा मरतात देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे, गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर तुम्ही कापू नका. आणि म्हणूनच आज आपण इथं खऱ्या अर्थाने संकल्प करूया. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. आज आपण इथं
जाणीवपूर्वक संकल्प करूया आणि आपली मराठी भाषा टिकवण्यासाठी तुमच्या आमच्या पातळीवर जे जे शक्य आहे ते प्रयत्न करण्याचा निश्चय करूया। आपला दुसऱ्या कोणत्याही भाषेला विरोध नाही। आयुष्यामध्ये पुढे जात असताना जागतिकीकरणाच्या या जगामध्ये आपल्याला इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, हिंदी भाषा आलीच पाहिजे, पण त्याच वेळी ज्या भाषेचा वारसा घेऊन आपण पुढे जात आहोत त्या मराठी भाषेचा यथोचित सन्मान ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या खांद्यावरती आहे। तुम्हाला जर माझ्या बोलण्यात मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या बोलण्यात थोडं जरी तथ्य वाटत असेल तर तुमच्या पातळीवर इथून पुढे तुम्ही जाणीवपूर्वक आपली मराठी भाषा जपण्यासाठी प्रयत्न कराल ही मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या प्रयत्नांचाच एक छोटासा भाग म्हणून मी माझ्या पातळीवर गेली 2 वर्ष मी माझी भाषा माझी ओळख हे अभियान राबवत आहे। समाज माध्यमांच्या माध्यमातून हे अभियान आम्ही राबवत आहे आणि बघता बघता याला एक लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मी मराठी लोकांना म्हणजे समाज माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आता असा कोणताही जिल्हा राहिलेला नाही की त्या जिल्ह्यातील लोकांपर्यंत मी पोहोचलेलो नाही। मी मराठी लोकांना मराठीमधूनच सही करायला प्रोत्साहित करतो। ज्यांना गरज आहे त्यांना मराठीमधून सही मी बनवून स्वतः देतो, जेणेकरून मराठीमधूनच आपली सही लोकांनी केली पाहिजे। तुम्हाला सुद्धा हा कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं आहे, ज्यांना मला जितकं शक्य आहे तितक्या लोकांना मी मराठीमधून सही निश्चितपणे करून देईल। पण ज्यांना दुर्दैवानं मला देता येणार नाही सही, त्यांनी माझ्यावर अवलंबून न राहता तुम्ही उद्या मराठी भाषा दिन आहे, 27 तारीख आहे, तुम्ही निश्चितपणे आज घरी गेल्यानंतर तुमच्या वहीच्या पहिल्या पानावर शेवटच्या पानावर तुमची सही मराठीमधून करण्याचा प्रयत्न करा। आणि उद्या खरं तर येताना नाहीतर उद्या म्हणजे तुम्ही उद्या निश्चितपणे हा संकल्प करा की तुमची सही मराठीमध्ये असली पाहिजे। शेवटी मनोगताचा समारोप करताना मीच लिहिलेल्या कवितेच्या 4 ओळी मी तुमच्या समोर मांडतो, ज्याच्यामधून मी तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करत आहे की मराठी मराठी असे लागावे ध्यान, मराठी मराठी असे लागावे ध्यान, ध्यान असे की होऊ बेभान। मराठी मराठी असे लागावे ध्यान, ध्यान असे की होऊ बेभान। होऊनी बेभान घेऊ माय मराठीचीच आन, तिचीच लागो भूक आणि तिचीच लागो तहान। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी।